तर नमस्कार बहिणींना भावांनो, माझ्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आज जो व्हिडिओ मी घेऊन आलेले ना तो एकदम स्पेशल सगळ्यांसाठी बरं का। म्हणजे ह्या व्हिडिओपासून सगळ्यांचाच फायदा होणार आहे, कारण की ह्या गोष्टीचा त्रास भरपूर जणांना होत असतो बरं का। आता ज्या लोकांना ह्या गोष्टीचा त्रास होत असणार आहे ते त्यांनाच माहीत असणार आहे, आणि ज्यांना होत नाही त्यांना माहीत नसणार आहे। तर बरेच वेळेस काय होतं माहिती आहे का, आपल्या अंघोळीच्या बाथरूममध्ये नाही ना त्या पाईपातनं घाण वास यायला चालू होते। आणि कधी कधी काय होतं माहिती का, पाईपलाईन करताना ना काय काय रूममध्ये किंवा घरांमध्ये अशी पद्धत असते की बाथरूमचा म्हणजे आंघोळीच्या पाण्याचा जिकडे पाईप असतो ना तिकडेच बेसिंग भांड्याचा सुद्धा पाईप असतो। मग घाण वास आला ना, गटरीवाने वास येतो, त्या टायमिंगला बाथरूमच्या त्या जाळीतनं सुद्धा घाण वास यायला चालू होतो। ज्या टायमिंगला आंघोळीला बाथरूममध्ये जाईन त्या टायमिंगला असं वाटतं कधी ह्या बाथरूममधनं बाहेर निघणं, एकदम गटरीसारखा वास येत असतो बरं का त्या बाथरूममधनं। कारण की त्या बाथरूमची किती बाथरूम स्वच्छ केलं ना तर बाथरूमचा पाईप हा घाण असतो, मग त्या पाईपात घाण बसलेली असते आणि त्यात किडे झालेले असतात। त्यामुळे काय होतं, बाथरूमच्या ह्याच्यात नाही ना गटरीवाने वास येत असतो, एकदम घाण येतो। आणि मग बाथरूम किती स्वच्छ केलं ना तरी त्याच्यावर काहीच परिणाम होणार। फिनेल टाका तुम्ही, कोणची औषध असतात म्हणजे फिनेल असतं किंवा लायझोल असतं, हे आपण काय बी टाकत असतो का आता चांगली वास येण्यासाठी, पण ते काय होतं थोड्या वेळ ती वास येतील, परत गटरीची वास काय तुंबून राहिल्यामुळे गटर तिथं जास्त गटरीचा वास येत असतो। हे बाकीचं काही टाका त्यांनी काहीच होत नाही बरं का। आणि तीच पाईपलाईन जर आपली बेसिंग भांड्यात असेल ना मग तर किचनमध्ये गेल्याच्या नंतर इतका घाण वास येतो। आता आपण स्वयंपाक करत असतो तर किचन साईडला असतो आणि बेसिंग भांडे घासायचं ते एका साईडला असतं। मग त्या टायमिंगला काय होतं, ज्या टायमिंगला आपण भांडे घासायला जात असतो ना त्या टायमिंगला त्या बेसिंग भांड्यात इतकी घाण वास येत असते ना, आणि घाण वास येते कारण की गटरीवाने वास येत असते आणि ती तुंबतं बी सारखी। कोणाकोणाचं नाही बघा बेसिंग भांड्यात तुंबत, चांगलं असतं, पण कोणाकोणाचं बेसिंग भांडं आहे ना हे पाईपलाईन तुंबत असते, सारखी तुंबत असते। आणि ती तुमती तर तुमती ती बेसिंग भांडं पाण्याने गच्च होतं, पाणी लवकर जात पण नाही त्यातनं, आणि बरेच जणांना हा त्रास असतो किती भांडं स्वच्छ। आणि काय होतं माहिती का, बेसिंग भांड्याला पाईप असतो, तो पाईप आपल्याला स्वच्छ करता सुद्धा येत नाही, आणि ते पाणी तुंबलं ना त्याच्यावर काहीच इलाज नसतो। ती हळूहळू पाणी जाईन, तास 2 तास लागतात ते एक बेसिंग भांड्याचं पाणी जायला, ते तवर वाट बघावं लागतं। ते सगळं पाणी गेल्याच्या नंतर थोडं थोडं पाणी ओतून बेसिंग भांडं स्वच्छ करतात, हे बरेच जणांच्या असं घरात आहे बरं का। मग त्यामुळं काय करायचं आपल्याला, जी बेसिंग भांड्यात ना वास घाण येते, घाण वास येत असते ती आज आपल्याला घालवायची, आणि सतत वारंवार आपलं बेसिंग भांडं जे तुंबत असतं ना ते पण आज आपल्याला स्वच्छ करायचं आहे। तिथं स्वच्छ कसे करायचे, कशी पद्धत आपण वापरणार आहे जेणेकरून बेसिंग भांडं परत हे तुमचं तुंबणार पण नाही आणि त्याच्यात गटरीवाने घाण वास पण येणार नाही। असं आपल्याला म्हणजे नाही का भारी प्रोडक्ट केला नाही मी घरच्या घरी तयार, की जेणेकरून आहे ना तुम्ही हा एकदा वापरलं ना तर तुम्ही वारंवार जेव्हा पण तुम्हाला वाटत की आता हे बेसिंग भांड्यातनं वासायला लागले त्या टाईमला तुम्ही हेच वापरता, आणि एकदा हे वापरलं ना त्याच्यानंतर तर वास येणारच नाही, कधी पण येणार नाही। आणि आली चुकून तर तुम्ही हे परत वापरू शकताय, आणि जर तुमच्या घरातनं कायमची वास गेले तर तुम्ही दुसऱ्याला सुद्धा सांगू शकता, म्हणजे तुमच्या पाहुणरावांच्या घरी कुठे गेलात तर तुम्ही त्यांना सुद्धा सांगू शकता हा इलाज, की हा असं असं करा, घरच्या घरी छान रेमेडी। आणि काय 2-3 वस्तू लागणार आहेत आपल्या, त्या वस्तू पण मी तुम्हाला सांगणार आहे, एकदम घरगुती वस्तू आहेत, आपल्याला बाहेर नाही ना काहीच आणायची गरज नाही। ज्या काय वस्तू आहेत ना ते फक्त आपल्या घरातल्या आहेत, आणि घरातल्याच वस्तूने आपल्याला सगळ्या घरातल्याच वस्तू आहे, सगळ्या घरातल्याच वस्तूने आपल्याला आपलं बेसिंग भांडं स्वच्छ करायचं आणि आपलं आंघोळीचं बाथरूम पण स्वच्छ करायचं। आता बाथरूम आंघोळीचं स्वच्छ म्हणजे फरशा घासायचं बसायचं नाही आपल्याला, जी बाथरूममध्ये आपली पाईपलाईन आलेली ती पाईपलाईन आपल्याला स्वच्छ करायची। मग बाथरूमची पाईपलाईन असू द्या, बेसिंग भांडीची पाईपलाईन असू द्या, हे आपल्याला पाईपलाईन स्वच्छ करायची। आणि मग काय करायचं, आपल्याला ज्या घरातल्या वस्तू असतात ना, आपल्या 2-3 वस्तू आहेत त्या आपल्या घरातल्याच घ्यायच्यात, आपल्याला बाहेरनं काय आणायची गरजच नाही। तर त्यासाठी ना सगळ्यात पहिल्यांदा आहे ना हे तुम्ही 2 चमचे आहे ना निरमा घेतलेला आहे। आता हा निरमा कोणत्या पण कंपनीचा असू द्या, कोणताही असू द्या, जो तुम्ही घरात वापरताय तोच निरमा असला ना तरी चालतं। तर इथं आपण सगळ्यात पहिल्यांदा निरमा घेतला आणि 2 चमचे घेतले, हे 2-2 चमचेचंच मी सगळं प्रमाण घेतलंय बरं का। कारण की काय होतं 2 चमचेतच हे बेसिंग भांडं असो किंवा आंघोळीचे बाथरूमचा पाईप असो इतका स्वच्छ होणार, आणि परत त्यातनं घाण वास पण येणार नाही, अशी गटरीवाणी वास येते ना ती वास पण येणार नाही। एकदा करून बघा, करून बघायला काय हरकत नसते बरं का। करून बघितल्याच्या नंतर तुम्हाला कळ ना की ह्याने फरक पडतो किंवा नाही पडत, हे सगळं केल्याच्या नंतर कळतं। अगोदरच आपण म्हणा हा ह्याने नाही फरक पडणार, असं झालं तर काय होणार आहे, तुम्ही नुसतं तोंडाची वाफ घालवणार की हा असं होणार नाही आणि करून नाही बघणार, आणि ती बेसिंग भांड्याची वास आंघोळीच्या बाथरूमची वास सतत घरात फिरणार। आणि बरेच वेळेस काय होतं माहिती का, ती आंघोळीच्या बाथरूमची वास आहे ना आपल्या घरात सुद्धा फिरते, आणि बेसिंग भांडीची वास आहे ती घरात सुद्धा फिरते। मग बरेच वेळेस काय करावं लागतं, आपल्याला अगरबत्ती लावावं लागते, वासाची अगरबत्ती असते ना
ती लावावं लागते, किंवा आपण रूम फ्रेशनर असतं तो आपल्या सतत आपण घरात रूममध्ये मारत असतो, ते कमी पडलं तर आपल्या अंगाचा सेंट असतो तो सुद्धा आपण सगळ्या घरात मारायला चालू करत असतो. आणि हे आपण जेवढे माणसं घरात राहत असतो ना तेवढ्या सगळ्यांच्या हे नाकात वास बसलेली असते, त्यामुळे त्यांना वास नाही येत. पण जेव्हा नवीन माणूस कोणीतरी घरी येणार असतं त्या टाईमला आपल्याला लय लाज वाटते की बाई आपल्या बाथरूमच्या पाईपाची इतकी घाण वासायला यायला लागली घरात. मग आपण सतत सांगत असतो हा ते बाथरूमचा पाईप तुमला येतात ना लय घाण वास येते अहो. मग ते सारखे सांगण्यापेक्षा ना हा इलाज करा ना 2 मिनिटातच. 2च मिनिटाचा इलाज आहे. 2च मिनिटात तुमची पाईपलाईन सगळी स्वच्छ होणार आहे बरं का, आंघोळीच्या बाथरूमची पण आणि बेसिंग भांड्याची पण. तर इथं मी 2 चमचे निरमा घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण ना हा खायचा सोडा घेतला आहे 2 चमचे. तर 2 चमचे खायचा सोडा घेतला आणि त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे मीठ. तर हे पण 2 चमचेच घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकताय आपण सगळं 2-2 चमचेच घेतलेलं आहे बरं का इथं. आणि त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे विनेगर. तर विनेगर तर आपल्या घरातच असतं, आपल्याला काय बाहेरनं विनेगर आणायची गरज पण पडत नाही. तर हे विनेगर पण आपल्या घरच्या घरीच आहे आणि ते विनेगर पण आपल्याला घ्यायचं आहे. तर विनेगर आपल्याला किती घ्यायचं आहे माहिती का, 2 चमचेच्या जास्त घ्यायचं, 2 चमचे नाही घ्यायचं बरं का, कारण की आपण सगळ्या वस्तू 2-2 चमचे घेतलेत. तर साधारणतः आपण 4 चमचे इथं आपण घेतलेलं आहे विनेगर. तर आपल्याला 4 चमचे विनेगर घ्यायचं आहे. सगळे आपण म्हणजे आता मी सगळं 2-2 चमचे घेतले आणि 4 चमचे विनेगर घेतले. हेच प्रमाण ठेवा आणि ह्याच प्रमाणाने तुम्ही तुमचे पाईपलाईन स्वच्छ करा. बघा एकदम स्वच्छ होणार आहे, ती तुंबलेली घाण सगळी निघून जाणार आहे आणि त्याच्यानंतर वास पण येणार नाही बरं का. तर आता ही प्रोसेस, हे सगळं सामान आहे जे आपण घेतलेलं आहे, ते 4 वस्तू आहे सगळ्या मिळून आपल्या. हे तर मी वस्तू सांगितल्यात काय काय, पण हे वापरायचं आहे कसं, आता आपल्या बाथरूममध्ये कसं वापरायचं, बेसिंग भांड्यात कसं वापरायचं हे तुम्हाला सांगावं लागणार आहे मला. आणि मग हे वापरायची पद्धत कशी आहे ही तुम्हाला मी सांगते. आणि ही एकदा वापरायची फक्त, ह्याला काय असं नाही टाईम टेबल नाही लागणार आपल्याला की ही संध्याकाळचं वापरा किंवा संध्याकाळी दुपारी असं वापरा, असं काय नाही बरं का. ज्या टायमिंगमध्ये आपल्याला टाईम भेटेल ना त्या टायमिंगमध्ये आपल्याला हे सगळं मिश्रण करून आपल्या बाथरूमच्या पाईपात आणि बेसिंग भांड्याच्या पाईपात टाकायचं आहे. पण ते एकदाच टाकायचं आहे, ते कोणत्याही टायमात टाका. एकदाच टाकल्याच्या नंतर परत वासच येणार नाही बाथरूममधनं, त्यामुळे डबल हे करायची गरज नाही बरं का. आणि तुम्ही वापरल्याच्या नंतर ना तुमच्या पाहुण्यारावांना बी सांगून ठेवायचं की ही वापरा बाथरूमच्या भांड्यात, ह्याच्यातनं वास येणार नाही. तर चला आपण काय करायचं कसं करायचं हे बघूया. तर आता आपण आहे ना इथं पाणी गरम करायला ठेवलंय आणि पाणी थोडंसं ठेवलंय, जास्त ठेवलं नाही बरं का. तर फक्त 1 ग्लास पाणी आपण गरम करायला ठेवलंय. 1 ग्लास पाणी पुरेसं होतंय बरं का, त्यामुळे आपल्याला ह्याला चांगलं गरम होऊ द्यायचंय एकदम कडक. आणि कडक गरम झाल्याच्या नंतर काय करायचं ते सांगते तुम्हाला. आता पाणी गरम झालेलं आहे, तुम्ही बघू शकता इथं चांगलं उकळायला लागलंय बरं का पाणी. आता हे पाणी गरम झाले, आता आपण गॅस बंद करून घेऊया. आणि त्याच्यानंतर आहे ना आता आपण बेसिंग भांड्यापाशी आलोय. तर बेसिंग भांड्यातनं आपली वास येते, त्यामुळे आपल्याला काय करायचं माहिती का, थोडं पहिलं इथं सगळं टाकून घेऊया आपण. तर हा निरमा टाकलेला आहे बरं का, थोडासा टाकलाय आपण, हा सोडा टाकलाय आणि हे मीठ टाकलेलं आहे. आता काय करायचं दुसरं सांगते. आता इथं गरम पाणी करून घेतलंय आपण त्यासाठी. आता हे गरम पाण्यात आपल्याला आहे ना सगळ्यात पहिल्यांदा मीठ टाकून घ्यायचे. तर 2-2 चमचे सगळं मी सामान घेतलेलं तुम्हाला आता सांगितलेलंच. आता त्याच्यानंतर आपल्याला आहे ना इथं खायचा सोडा टाकून घ्यायचा आहे. आता आपण काय केलं तर पहिल्यांदा मीठ टाकलंय, त्यानंतर खायचा सोडा टाकलाय, त्यानंतर आपण निरमा टाकलाय. निरमा टाकलाय त्याच्यानंतर आपल्याला इथं विनेगर घेतलं. हे आता हे विनेगर आहे ना ह्या पाण्यात टाकायचं आणि हे पाणी गरम पाणी असतानाच आपल्याला ह्या बेसिंग भांड्यात टाकून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता इथं बेसिंग भांडं कसं आहे. आता आपण निरमा ते सगळं टाकून घेतलेलं, अगोदर थोडं टाकलेलं आणि त्याच्यानंतर आता आपल्याला हे गरम पाणी उकळतं पाणी घेतलेलं आहे आपण, त्यात निरमा खायचा सोडा मीठ टाकून घेतलं आणि हे विनेगर टाकायचं आहे अजून. तर हे विनेगर टाकले ना लगेच आपल्याला हे पाणी ह्या बेसिंग भांड्याच्या पाईपात ओतून घ्यायचं. आता थोडंसं आपण विनेगर अगोदर इथं टाकू. तर बघा तिथं कसं फेस यायला लागलेलं आहे आणि त्यानंतर आता हे विनेगर ह्याच्यात टाकू. आता हे बघा फेस कसा झालेला आहे तयार आणि हा फेस असाच आपल्याला ह्याच्यात टाकून ठेवायचा आहे. तर सगळं गरम पाणी जेवढं होतं आणि विनेगर ते सगळं आपण ह्याच्यात टाकलेलं आहे आणि पाईपातनं हे लगेच निघून गेलेलं आहे. हे सगळं निघून गेलंय लगेच, कुठंही पाणी तुंबलेलं नाही, काही नाही, आपलं सगळं पटकन निघून गेलंय बरं का. आता जी पण आपली ह्याच्यातनं वास येते, जी घाण वास येते ना गटरवणी, ती सगळी गटरची वास आहे ना आपली ह्यातनं निघून जाणार आहे. कारण की जे आपण विनेगर टाकले त्यातनं आपण बघितलं एकदम
असं फेसाला एकदम लिक्विड तयार झालेलं होतं आणि ते लिक्विडामुळे ना आपल्या ह्यातली जी घाण असं ना तुंबलेली ती घाण सगळी निघून जाते. मग आता ही जी मी प्रोसेस केली ना आपल्याला ही सेम प्रोसेस आपल्याला आंघोळीच्या बाथरूमला पण करायची असते आणि बेसिंग भांड्याला पण करायची असते. तर इथं मी बेसिंग भांड्याला करून दाखवली तुम्हाला जशी जी प्रोसेस होती ती सगळी करून दाखवलेली. त्याच्यानंतर आपण थोडंसं गार पाणी वतायचं. आता हे पातेलं आहे ना ती धुवून मी इथं टाकते. आता त्याच्यानंतर काय होणार माहिती का, ह्यातनं जी घाण वास येणार आहे ती अजिबातच वास येणार नाही बरं का, थोडी पण येणार नाही. त्यामुळं आपल्याला काय करायचं, ज्या टायमिंगला आपल्या बाथरूममधनं आपल्या बेसिंग भांड्यातनं अशी घाण वास यायला लागली ना त्यानंतर आपल्याला सेम अशीच प्रोसेस करायची जशी मी सांगितली सेम तसंच करा बरं का. विनेगर हे सगळं टाका पण गरम पाण्याचाच वापर करा, गार पाणी वापरू नका. कारण की गार पाणी जर तुम्ही वापरलं ना तर त्यातनं वास निघून जाणारच नाही अजिबात, तशीच घाण वास राहणार. त्यामुळं गार पाण्याचा उपयोग इथं अजिबात करू नका, गरम पाण्याचाच उपयोग करा. आणि गरम पाणी केल्याच्या नंतर तुम्हाला कळणच रिझल्ट कसला भारी येतोय बरं का. तुम्ही एकदा जर हे वापरलं ना त्याच्यानंतर तुम्हाला 100% फरक पडणार आहे. किती घाण वास येत तुमच्या बेसिंग भांड्यातनं बाथरूममधनं अजिबात ती वास येणार नाही, कायमची वास बंद होणार आहे. त्यामुळे हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असला, मी घरच्या घरी ही रेमेडी तयार केली ती आणि बेसिंग भांडं स्वच्छ करायचं म्हणजे जी वास येते ती निघून घालवून टाकायची आपल्याला. त्यामुळे मी घरच्या घरी जी रेमेडी केलेली ती रेमेडी तुम्हाला कशी वाटली हे तर मला नक्की कमेंट करून सांगा. पण ही रेमेडी हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून शहरातून जिल्ह्यातून पाहताय हे पण मला नक्की कमेंट करून सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट बघते कारण की तुमचे कमेंट भारी भारी येतात, त्यामुळे मला जास्त उत्साह येतो तुमच्यासाठी अजून नवीन नवीन काहीतरी बनवून टाकत असते जे तुमच्या फायद्याचं असतं. आणि ह्या गोष्टीपासून माझ्या व्हिडिओपासून तुमच्या बरेच बहिणींचा भावांचा फायदा झालेला आहे मला माहिती आहे. कारण की त्यांच्या मला छान छान कमेंट येतात, ताई आम्हाला फरक पडला ह्या गोष्टी त्या गोष्टीला. त्यामुळे मला पण बरं वाटतं, त्यामुळे मी जास्त नवीन नवीन अजून तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असते. तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया असेच नवीन नवीन माझ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.